शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याचं मैदान अखेर ठरलंय। शिंदे गटाचा दसरा मेळावा हा दक्षिण मुंबईतल्या आझाद मैदानात होणार आहे। क्रॉस मैदानाऐवजी आझाद मैदानात हा दसरा मेळावा होणार आहे। पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त मीरा बोरवणकरांनी थेट अजित पवार यांच्यावर थेट आरोप केलेत। येरवडा इथली पोलिसांची जागा शाहिद बलवा बिल्डरला द्यायला अजित पवारांनी सांगितलं, मात्र आपण त्याला विरोध केला तर तुम्ही यामध्ये पडू नका असा सल्ला तत्कालीन गृहमंत्री आर पाटील यांनी दिला। बिल्डरला जागा देण्याचा निर्णय त्यांनी बदलल्याचंही त्या म्हणाल्या। पुण्यातील ड्रग्ज रॅकेट प्रकरणातील आरोपींच्या पोलीस कोठडीत 4 दिवसांची वाढ करण्यात आली। आरोपी भूषण पाटील आणि अभिषेक बलकवडे यांना पुणे न्यायालयानं 20 ऑक्टोबरपर्यंत वाढीव पोलीस कोठडी दिली आहे। दरम्यान 6 दिवसांच्या तपासामध्ये आरोपींकडून 6 किलो सोन्यासह इतरही महत्त्वपूर्ण बाबी हस्तगत केल्याचं पोलिसांनी न्यायालयामध्ये सांगितलं। कुख्यात ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरण सीआयडीकडे सोपवण्याची मागणी कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून केली आहे। ललित पाटीलनं ससून रुग्णालयातून पलायन करून 14 दिवस उलटले तरी देखील पुणे पोलिसांच्या तपासात कोणतीही प्रगती दिसत नसल्याचं धंगेकर म्हणाले। त्यामुळे त्यांनी आता ही मागणी लावून धरली आहे। भाजप महिला मोर्चा अध्यक्ष चित्रा वाघ आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष मेहबूब शेख यांच्यात सोशल मीडियावर डर्टी पॉलिटिक्स रंगले। चित्रा वाघांनी शेखांचा उल्लेख बाबू मिया बलात्कारी असा केला तर लाचखोर नवऱ्याची सुपारीबाज बायको सिल्क नागिण अशा शेलका विशेषणासह शेख यांनी प्रत्युत्तर दिले। अंतरवाली सराटीनंतर आता मनोज जरांगे पाटलांची पुणे जिल्ह्यातल्या खेडमध्ये जाहीर सभा होणार आहे। राजगुरुनगर इथं 20 ऑक्टोबरला ही जाहीर सभा होणार आहे। अंतरवाली सराटीमध्ये झालेल्या सभेप्रमाणेच खेड तालुक्यातली सभा ऐतिहासिक होणार असल्याचं खेड तालुक्यातल्या मराठा समाज आंदोलकांनी म्हटलंय। आमच्या सभेवेळी सरकारनं इंटरनेट आणि वीज बंद करून आमची सभा फ्लॉप करण्याचा प्रयत्न केला, मात्र आलेल्या गळतीनं सरकारला चोख उत्तर दिलं अशी प्रतिक्रिया मराठा नेते जरांगे पाटील यांनी दिली। तसंच सरकारला हिंसाचार घडवून आणायचा होता असा खळबळजनक आरोपही जरांगे पाटील यांनी केला। मराठा समाजाबद्दल अपशब्द वापरल्याप्रकरणात गुणरत्न सदावर्तेंच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे। सदावर्तेंवर गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी धाराशिवच्या कळंब पोलीस स्टेशनमध्ये सकल मराठा समाजानं केली। मनोज जरांगेंची सभा नव्हे जत्रा आहे असं वक्तव्य सदावर्तेंनी केलं। ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्तेंविरोधात मराठा समाज आता आक्रमक झालाय। जालन्यामध्ये भोकरदन तालुक्यातल्या हसनाबाद फाट्यावर टायर जाऊन मराठा आंदोलकांनी सदावर्तेंचा निषेध केला। मराठा समाजाच्या भावना दुखावल्या प्रकरणात सदावर्तेंवर गुन्हा दाखल करा अशी मागणी मराठा आंदोलकांनी। परभणीच्या उमरीमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करत त्यांना शिवीगाळ केल्याचा एक व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झालाय आणि या प्रकरणात दैठणा पोलीस ठाण्यामध्ये शिवीगाळ करणाऱ्यावर गुन्हा दाखल झालाय। निफाडच्या हनुमाननगर ग्रामपंचायतीनं मराठा आरक्षणासंदर्भातील भुजबळांच्या वक्तव्याचा निषेध केला। गावाच्या विकास कामासाठी भुजबळांचा कुठलाही निधी घेणार नसल्याचा ठराव ग्रामपंचायतीकडून करण्यात आलाय। तसंच तरुण वर्गानंही भुजबळांना विरोध दर्शवला। येवला तहसील कार्यालयासमोर मराठा समाजाच्या वतीनं साखळी उपोषण सुरू आहे। गेल्या 29 दिवसांपासून हे अन्नत्याग आंदोलन सुरू आहे। मराठा समाजाला आरक्षण मिळावं आणि विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येते। ओबीसींचा वाटा कमी करू नये असं आवाहन विजय वडेट्टीवार यांनी नागपूरमध्ये केलं। मराठा समाज शक्ती प्रदर्शन करत असेल तर ओबीसी संघटनाही आपली कृती समिती गठीत करून सभेची तयारी करत असल्याचं त्यांनी सांगितलं। आम्ही 350 जातींचा समाज आहोत, आम्हाला सर्वांना एकत्र करावं लागतं। तसंच आपण जातीसाठी नाही तर समाजासाठी लढत असल्याचंही ते म्हणाले। ओबीसी मतांसाठी भाजपनं मेगा प्लॅन आखलाय। त्यासाठी राज्यात आता विश्वकर्मा योजना राबवली जाणार आहे। पहिल्या टप्प्यामध्ये 3 लाख ओबीसी कुटुंबांपर्यंत पोहोचा असे आदेश पदाधिकाऱ्यांना देण्यात आले। प्रत्येक लोकसभा मतदारसंघात 75,000 ओबीसी कुटुंबांना लाभ मिळवून देण्याचं टार्गेट असणार आहे। ओबीसींना आपल्याकडे खेचण्यासाठी काँग्रेसनंही ताकद लावली आहे। भाजप पाठोपाठ ओबीसी समाजासाठी काँग्रेसकडून राज्यभरात संवाद यात्रा काढण्यात येणार आहे। 4 जानेवारी ते 31 जानेवारी दरम्यान काँग्रेसच्या ओबीसी विभागामार्फत संवाद यात्रा काढली जाणार आहे। कोल्हापूरमधून या संवाद यात्रेला सुरुवात होऊन 31 जानेवारीला पुण्यामध्ये समारोप होईल। अमरावती जिल्ह्यासह मेळघाटमधल्या आदिवासी विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा केला। धनगर समाजाला एसटी प्रवर्गामधून आरक्षण देऊ नये
पेसा कायद्याची अंमलबजावणी करून आदिवासी तरुणांना नोकरी द्यावी अशा प्रमुख मागण्या यावेळी करण्यात आल्या. रोहित पवारांच्या बारामती अॅग्रोचा फैसला गुरुवारी होणार आहे. याबाबत निर्णय मुंबई हायकोर्टानं राखून ठेवलाय. प्रदूषण नियंत्रण मंडळानं बारामती अॅग्रो प्रकल्प बंद करण्याचे आदेश दिलेत. मंडळाच्या या निर्णयाविरोधात रोहित पवारांनी हायकोर्टमध्ये याचिका दाखल केली होती. भाजप आमदार नितेश राणेंना मुंबईतल्या माझगाव कोर्टानं समन्स बजावलं. त्यांना 21 नोव्हेंबरला कोर्टात हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेत. जूनपर्यंत संजय राऊत राष्ट्रवादीमध्ये जातील असं वक्तव्य राणेंनी केलं होतं आणि त्याविरोधात संजय राऊतांनी माझगाव कोर्टामध्ये तक्रार केली होती. आपण मंत्रिपद घेणार नाही, आपल्याला त्याची गरज नाही, आपल्याला मोठं दिव्यांग मंत्रालय दिलं असल्याचं प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू म्हणाले. दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी हे अभियान साताऱ्यामध्ये पार पडलं. यावेळी सातारा विश्रामगृहात ते कार्यक्रम स्थळापर्यंत बच्चू कडू दिव्यांगांच्या गाडीवर बसून आले. पुण्यामध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का बसलाय. शहरातल्या विविध पक्षांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. येत्या काळात पक्ष संघटन बळकट करण्यासाठी अनेक उपक्रम राबवण्यात येणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं. सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक झाली आणि याच्या निषेधार्थ कोल्हापूरमध्ये भाजपनं शिवाजी महाराज चौकामध्ये निदर्शनं केली. सुधीर मुनगंटीवार वाघनखं आणण्यासाठी गेले होते, मात्र ती न घेताच ते परत आले असा आरोप त्यांच्यावर होतात आणि यावर आपण केवळ सामंजस्य करार करण्यासाठी लंडनला गेलो होतो, मात्र विरोधक जाणीवपूर्वक टूलकिटचा भाग म्हणून आकसानं आपला अपप्रचार करत असल्याचं मुनगंटीवार म्हणाले. महिला संरक्षणामध्ये सत्ताधारी सरकार अपयशी ठरत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी केलाय. एकट्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये 557 मुली बेपत्ता आहेत आणि यावरून सरकार महिलांबाबत असंवेदनशील असल्याची टीका त्यांनी केली. शासनाच्या कंत्राटी भरती विरोधात राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय ठिय्या आंदोलन करण्यात आलं. यावेळी सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. समलिंगी विवाहाबाबत आज सुप्रीम कोर्टमध्ये ऐतिहासिक निकाल सुनावण्यात येणार आहे. समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता द्यावी अशी मागणी करणारी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल झाली. यावर आज सरन्यायाधीश DY चंद्रचूड यांच्यासह 5 न्यायमूर्तींचं घटनापीठ अंतिम फैसला सुनावणार आहे. पुढच्या काही दिवसांमध्ये मुंबईत उकाडा वाढणार आहे. परतीच्या पावसामुळे हवेचा पॅटर्न बदललाय, त्यामुळे उकाड्यात वाढ होईल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय. परतीच्या पावसामुळे वाऱ्याचा वेग मंदावलाय आणि मुंबईमध्ये धुरकट वातावरण पाहायला मिळतंय. तसंच मुंबईतल्या प्रदूषणामध्ये वाढ झाली आहे. ऑनलाईन शॉपिंगच्या माध्यमातून एका तरुणानं अमेझॉनवरून आयफोन मागवला, मात्र बॉक्समधून चक्क विम बार निघाले. भाईंदरमधल्या दर्पण माछी याची 46,000 फसवणूक झाली. 6 ऑक्टोबरला बुक केलेल्या आयफोनची 10 तारखेला डिलिव्हरी आली, मात्र यामध्ये 3 विम बार साबण होते आणि यावर अमेझॉन कस्टमर केअरनं आपली चूक नसल्याचं सांगून हात वर केले. सांगली महापालिका क्षेत्रातील 40 वर्षांपासून ऐरणीवर असलेला कचऱ्याचा प्रश्न अखेर कायमचा निकाली निघालाय. मेसेच्या बेडकमधल्या कचरा डेपोच्या ठिकाणी आता कचऱ्यापासून प्रक्रिया करणारा प्रकल्प महापालिकेनं उभारलाय आणि याकरता कचरा डेपोवरच महापालिकेची प्रशासकीय सभा पार पडली. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं तोरण बांधलेल्या तोरणागडावर स्वातंत्र्यानंतर 76 वर्षांनी पहिल्यांदाच वीज पोहोचली. त्यामुळे गडावरील मेंगाई देवीचं देऊळ ऐन नवरात्रीमध्ये आता प्रकाशानं उजळून निघालंय. महावितरण आणि पुरातत्व खात्याच्या प्रयत्नांमुळे घोषणा झाल्यानंतर 2 वर्षांनी का होईना अखेर गडावर आता वीज पोहोचली आहे. वर्धा जिल्हा सामान्य रुग्णालयात ऑक्टोबर हिटमुळे रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढतीये. त्यात आता औषधांचा तुटवडा जाणवत असल्यानं रुग्णसंख्यात औषधं लिहून दिली जातात, मात्र ती औषधं विभागामध्ये उपलब्धच नाहीयेत. त्यामुळे रुग्ण संतप्त झालेत. औषध साठ्यासाठी दिलेले जवळपास 4.5 कोटी कुठे खर्च केले असा सवाल उपस्थित होतोय. शेतकऱ्यांना पीक विमा अग्रिम मिळाल्याशिवाय दिवाळी साजरी करणार नसल्याचं कृषी मंत्री धनंजय मुंडे म्हणाले. शेतकऱ्यांची आपल्याला काळजी असून शेतकऱ्यांना संकटात सोडून आपण दिवाळी साजरी करणार नसल्याचं धनंजय मुंडेंनी बीडमध्ये सांगितलं. लाभार्थ्यांना ट्रॅक्टर वाटप कार्यक्रमामध्ये ते बोलत होते.
पीक विमा कंपन्यांनी अग्रिम रक्कम देण्याचे आदेश परभणी जिल्हाधिकाऱ्यांनी देऊनही शेतकऱ्यांना अग्रिम रक्कम मिळालेली नाहीये। त्यामुळे शेतकरी आता आक्रमक झालेत। 25 ऑक्टोबरपर्यंत अग्रिम रक्कम द्या, अन्यथा जिल्हाभरात चक्का जाम आंदोलन करू असा इशारा शेतकरी संघटनेनं दिला आहे। अमरावती जिल्ह्यामध्ये संत्र्याला योग्य भाव मिळत नसल्यानं प्रहार शेतकरी संघटना आणि शेतकरी चांगलेच आक्रमक झालेत। शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोरच संत्री फेकून जिल्हाधिकाऱ्यांसह सरकारचा निषेध नोंदवला। गाईच्या दूध खरेदी दरामध्ये 2 रुपयांची कपात केल्याप्रकरणी शेतकरी संघटनांकडून आंदोलन करण्यात आलं। कोल्हापूरच्या शिरोळ तालुक्यातल्या उदगावमध्ये पोलिसांनी आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न केला, तर आंदोलन उग्र होताच पोलिसांनी सर्व आंदोलकांची धरपकड केली। नाशिकच्या देवळामध्ये प्रहार जनशक्ती पक्षानं मोर्चा काढून तहसील कार्यालयासमोर बिनधाड आंदोलन केलं। मेंढपाळांनी मेंढ्याही यामध्ये आणल्या। कमी पावसामुळे मेंढ्यांच्या चाऱ्याचा प्रश्न बिकट झालाय। वन विभागाच्या क्षेत्रात मेंढ्या चारण्याची परवानगी मिळावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। परभणीच्या गंगाखेड तालुक्यातल्या गोदावरी तांडा इथं ऊसतोड कामगारांचा राज्यस्तरीय मेळावा पार पडला। यावेळी ऊसतोड कामगारांच्या 12 प्रलंबित मागण्या पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली। यावर मुख्यमंत्री शिंदे दसऱ्यापूर्वी या मागण्या पूर्ण करतील असा शब्द मंत्री संजय राठोड आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिला। राज्यातल्या आणि विशेषतः मराठवाड्यामधल्या जनतेवर दुष्काळाचं संकट आलंय, ते दूर होऊ दे असं साकडं आरोग्यमंत्री आणि धाराशिवचे पालकमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांनी तुळजाभवानी चरणी घातलं। सावंत यांनी तुळजाभवानी देवीचं दर्शन घेऊन आढावा बैठकही घेतली। मुंबईतील मुलुंडच्या आनंदनगर टोलनाक्यावर सकाळी झालेल्या वाहतूक कोंडीनंतर मनसे कार्यकर्त्यांनी पुन्हा टोलनाक्याला भेट दिली। टोलनाका प्रशासनाकडून देण्यात आलेल्या सोयीसुविधांचा आढावा घेऊन यावेळी मनसेकडून सूचना करण्यात आल्या। मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर उर्से टोलनाक्यावर सरसकट वाहन चालकांकडून टोल वसुली करण्यात येते। हायवेवर MSRDCच्या नियमानुसार 100 मीटर अंतरावर पिवळी पट्टी मारणं गरजेचं आहे। मात्र अधिक वेळ टोल नाक्यावर वाहनं उभी असतील तर टोल आकारला जात असल्याने नियमांची पायमल्ली होताना इथं दिसते। राज्य महामार्गावरील टोलनाक्याच्या 300 मीटरच्या पिवळ्या पट्टीचा नियम हा राष्ट्रीय महामार्गासाठी सुद्धा लागू करण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे। सर्वच टोलनाक्यांसाठी हा नियम लावण्यात यावा असं प्रवाशांचं म्हणणं आहे। पुणे रिंग रोड जमीन संपादनाविरोधात शेतकरी आक्रमक झाले। तर रिंग रोडला विरोध नाही, मात्र कष्टानं जपलेली जमीन कवडीमोल किमतीनं देणार नाही अशी ठाम भूमिका शेतकऱ्यांनी घेतली। बागायत जिरायत असा भेदभाव न करता जमिनीला 5 पट मोबदला द्या, अन्यथा आमरण उपोषण करू असा इशारा शेतकऱ्यांनी दिला। लातूरच्या रेणापूरमधल्या पन्नगेश्वर साखर कारखान्यातल्या सुरक्षा विभाग आणि इलेक्ट्रिशियन वायरमन कर्मचाऱ्यांनी कारखाना गेटसमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला। थकीत पगारासाठी 24 कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलं। त्यांना यावेळी अडवून पोलिसांनी अटक केली। नाशिकच्या मालेगावमध्ये गतिमंद आणि दिव्यांग यांनी विविध मागण्यांसाठी आंदोलन केलं। आयुक्तांबरोबर बैठक घेऊन मार्ग काढण्याचं आश्वासन यावेळी महापालिका प्रशासनानं दिलं। याबाबत आठवडाभरामध्ये निर्णय न झाल्यास महापालिका आयुक्तांना घेराव करून तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडण्याचा इशारा आंदोलकांनी दिला। TRSच्या वतीनं भंडाऱ्याच्या तुमसर उपविभागीय कार्यालयावर शेतकरी आणि शेतमजुरांच्या विविध मागण्यांसाठी धडक मोर्चा काढण्यात आला। या मोर्चामध्ये हजारो शेतकरी शेतमजूर सहभागी झाले। पुण्यातल्या भिडेवाड्यात आता सावित्रीबाई फुलेंचं स्मारक होणार आहे। हायकोर्टमध्ये जागेच्या वादासंदर्भात सुरू असलेला खटला महापालिका आणि सरकारनं जिंकलाय। सुप्रीम कोर्टात स्मारकाच्या कामावरची स्थगिती आता उठवली। आता स्थगिती उठल्यानं तातडीनं स्मारकाच्या कामाला सुरुवात करणार असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं। छत्रपतींचा विचार म्हणजे